नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इन्स्टंट आलू मसाला डोसाची रेसिपी. नेहमी आपण डोसा बनवतो, तो डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर हे फर्मेट करणं पडते आणि ही सगळी प्रोसेस करायला कधी कधी वेळ राहत नाही आणि पण डोसा खायची इच्छा असते. तर मग काय करायचं? तर हा डोसा तुम्ही एकदा ट्राय करून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. तर काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप रवा घ्यायचा, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ, सोबत 2 चम्मच गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकायची. आत्ता हे काय करायचं, कोरडं मिश्रण टाकलं आहे, पण आता यामध्ये आपल्याला छान चव येण्यासाठी म्हणजे आमसूर अशी, तर यामध्ये आंबटवालं दही टाकायचं. तर मी 1 कप दही घेतलेलं होतं, त्यापैकी मी 2 चम्मच ठेवलं साईडला आणि बाकीचं पूर्ण दही टाकलेलं आहे. सोबतच मी 1 कप पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. नंतर वाटल्यास तर आपल्याला याला मिक्सरमध्ये एकदा घुमवून घ्यायचं आहे. बट ते उडायला नको बा आणि एकसारखं बारीक व्हायला बा, यासाठी मी अगोदर सुरुवातीला मिक्स करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही, डोशाचं ज्या प्रकारे बॅटर असते ना, ते घट्ट असेल ना तर थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करायचं. पातळ झालं असेल पुष्कळ तर त्यामध्ये तुम्ही थोडासा रवा टाकून घ्यायचा. बट माझं हे बॅटर बरोबर परफेक्ट झालं होतं, तर मला काही टाकण्याची आवश्यकता पडली नाही. सोबतच मी यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं व मिक्स करून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे. म्हणजे छानपैकी रवा हा मुरून जाईल बा, यासाठी. आत्ता आपल्याला आलू मसाला बनवायचा आहे आलूचा. तर कढाईमध्ये तेल तापवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं, सोबतच थोडीशी हिंग टाकायची. छानपैकी अशी मोहरी जिरी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या, सोबतच कढीपत्तासुद्धा टाकायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ते छानपैकी असं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहे. आत्ता याला मऊसूर होईपर्यंत हलकंसं शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, पाऊण चम्मच, व चवीनुसार मीठ टाकायचं. सपोज तुम्हाला व्हेजीस वगैरे आवडत असतील, ज्याच्यामध्ये गाजर, कॅप्सिकम वगैरे म्हणजे मसाल्यामध्ये तुम्हाला अगर फिलअप करायचं असेल, तर तुम्ही त्या आवडीनुसार तुम्ही ह्या भाज्या टाकू शकता किंवा पनीरसुद्धा टाकू शकता. मी हे सगळं काही टाकलेलं नाही, मी अगदी साधा सोपा बनवलेला आहे. त्यासाठी मी यामध्ये मग नंतर उकळलेले 3 ते 4 आलू किसून टाकलेले आहे. हाताने रफली मॅश करण्यापेक्षा सपोज तुम्ही किसून टाकले ना, तर इझिली छानपैकी असे मिक्स होतात आणि आपल्याला डोस्यावर लावायलासुद्धा छानपैकी असं स्प्रेड होऊन जाते. नंतर यामध्ये कोथिंबीर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं व 2 मिनटं फक्त याला शिजवायचं. खूप जास्त असा वेळ लागत नाही मसाला शिजवायला. आणि नंतर हा मसाला आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून थोडासा थंडा होईल बा, यासाठी. आता मी गॅस बंद केली. सपोज तुम्हाला हा मसाला पातळ आवडत असेल हलकासा, तर यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता. म्हणजे आपण जेव्हा आपण डोस्यावर मसाला फिलअप करतो ना, तर ते लोकं थोडंसं पाणी टाकतात. म्हणजे टाकल्याच जाते थोडासा पातळ बनवण्यासाठी. तुम्हाला बनवायचं असेल तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता मसाला तयार झाल्यानंतर मी बॅटर चेक केलं. बॅटर छानपैकी असं तयार झालेलं होतं. तर त्यामध्ये 1 पॅकेट इनोचं टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिवेट करण्यासाठी आणि पूर्ण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने. मिक्स करून झाल्यानंतर सोबतच मी तावासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर मीडियम फ्लेमवर तावा गरम करायला ठेवायचा. खूप जास्त असा कडकडीत आपल्याला सुरुवातीला तावा नको. आत्ता काय करायचं, ताव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशनी आणि पूर्णपणे टिश्यू पेपरनी असं काढून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये खूप जास्त तेलाचा वापरसुद्धा म्हणजे सुरुवातीला नाही करायचा आहे टाकताना. आता मी बॅटर टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची, लो टू मीडियम ठेवायची आणि अशा प्रकारे डोसा स्प्रेड करून घ्यायचा. वरची लेअरची छानपैकी ड्राय झाली की त्यानंतर आपल्याला डोशावर तेल लावून घ्यायचं आहे. हलकंसं रेड चिली पावडरसुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला फिलअप करायचा आहे, म्हणजे मसाला लावून घ्यायचा आहे. तुम्ही पूर्णपणे डोशाला म्हणजे डोश्यावर मसाला लावू शकता किंवा एका साईडने सुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि यामध्ये तुम्ही आणखी तुमच्या आवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टी आहे. आपल्याला जसं आवडत असेल, मी साधा सोपा बनवलेला आहे. यावर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता. तर आता बघू शकता खालच्या साईडने सुद्धा डोसासुद्धा छानपैकी असा करारा झालेला आहे आणि अगदी सुरेख कलर आलेला आहे. तुम्हाला आणखी मी 1-2 बनवून दाखवते. गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम ठेवायची
आणि नंतर आपल्याला बॅटर टाकायचं आहे. अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं. वरची लेअर ही छानपैकी अशी ड्राय झाली की त्यानंतर यामध्ये ऑइल आपल्याला असं लावून घ्यायचं आहे ब्रशनी व नंतर थोडंसं रेड चिली पावडर टाकायचं हलकंसं आणि जो बनवलेला आलूचा मसाला आहे तो अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा. ज्या प्रकारे तुम्हाला सांगत आहे आणि दाखवत आहे अगदी तशाच प्रकारे करून बघायचं, म्हणजे जेणेकरून तुमचे जे डोसे आहे ना ते तुटणारसुद्धा नाही आणि छानपैकी असे गोल गोल मस्तपैकी तयार होतील. आता बघा मी आणखी एक दाखवते तुम्हाला. मी यासाठी दाखवत आहे, सांगत आहे कारण की काय होते की आपण सपोज हाय फ्लेमवर करायला गेलं तर जे बॅटर आहे ना ते बरोबर सेट होत नाही, म्हणजे डोसाच्या तव्यावर. तुम्ही लो फ्लेमवर करून बघा तर तुमच्या बरोबर डोसा तयार होऊन जाईल. म्हणजे टाकताना गॅसची फ्लेम ही कमी पाहिजे, टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे आणि ऑलमोस्ट हे डोसे तयार झालेले आहे. तर खूप छानपैकी असे हे डोसे तयार झालेले आहे आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी वाटत आहे. असं नाही आहे की फर्मेट केलेले डोसेच छान लागतात बा, ते तर लागतेच म्हणा, बट हे डोसेसुद्धा अतिशय टेस्टी वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी गॅरंटी आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा, चॅनलला सबस्क्राईब करा.